नमस्ते भारत. आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. आज 26 जून आहे आणि शाहू महाराजांची जयंती आहे. शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त जे आहे या ठिकाणी समता पर्व कविता विद्रोहाची हा कार्यक्रम नितीन चंदन सिवे सरांचा या ठिकाणी कार्यक्रम झालेला आहे. तर आपण थेट जे आहे नितीन चंदन सिवे सरांसोबत आपण संवाद साधूया. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध विद्रोही कवी ज्यांनी महाराष्ट्रात आपल्या कविताच्या माध्यमातून एक आपली ओळख निर्माण केली असे नितीन चंदन सिवे सर माझ्यासोबत आहे. उत्कृष्ट त्यांनी या मंचावरून आज मार्गदर्शन केलेलं आहे, आपल्या कविता ऐकून दाखवलेल्या आहे. सर, तुमचं WH न्यूजमध्ये स्वागत आहे. विद्रोही कवी म्हणून तुमची एक फार अशी ओळख आहे आणि दंगलकार, विशेष करून दंगलकार जे तुम्हाला म्हटले जाते त्याबद्दल थोडंसं आमच्या दर्शकांना सांगा. माझी दंगल नावाची एक कविता आहे. हिंदू मुस्लिम दंगलीवरती ती कविता लिहिलेली होती. त्यानंतर ते दंगल कवितेचं हे करून दंगलकार असं ते लोक बोलायला लागले. मलाही ते आवडलं, मी ते नाव घेतलं. पण मी दंगल झाल्यानंतर लिहिणारा कवी नसून दंगल होऊ नये यासाठी लिहावंसं वाटतं, त्यासाठी कविता लिहावीशी वाटते, त्यासाठी कविता आहे. माणसं माणसांच्या संपर्कात असावीत, माणसं जोडून असावीत, म्हणून त्या संवेदनाने मी कविता लिहितो, म्हणून मी तो दंगलकार. आणि संवाद सुद्धा तुम्ही म्हटलं की संवाद साधणे खूप महत्त्वाचं आहे. पण आता जो डिजिटलच्या युगामध्ये संवाद होत नाही अशी तुम्ही सुद्धा उदाहरणं दिली आहे. दोन जातींमध्ये, दोन धर्मांमध्ये, चार मित्रांमध्ये, धर्म जात याच्या पलीकडे जाऊन माणूसपणाचा संवाद, भारतीयांचा संवाद आज या काळाची गरज आहे. धार्मिक आणि जातीय कट्टरतेपेक्षा हा देश आणि या देशाची माती जास्त महत्वाची आहे. भगतसिंग फाशीवरती का गेला हे रोज येणाऱ्या पिढीला सांगण्याची जबाबदारी आमची आहे. या देशाचं स्वातंत्र्य एका रात्रीत मिळालेलं नाही, त्याचं भान, त्याची जाणीव, या देशाचं संविधान, लोकशाही, या देशातल्या विविधतेनं नटलेल्या परंपरा याचा अभिमान ठेवत असताना हे वैचारिक शहाणपणातून येईल, संवादातून येईल यावरती माझा विश्वास आहे. कुणी किती धर्माच्या जातीच्या झेंड्यांखाली अडकलेले असले तरी प्रत्येकाच्या हृदयात भारतीय अजून जिवंत आहे, यावर माझा विश्वास आहे. फक्त एकदा संवाद साधला की भारतीय जागा होईल, यावरही माझा विश्वास. साहित्यामध्ये जे आहे तुमच्या कविता मध्ये जे आहे भारतीय आहे आणि विशेष करून संविधान आहे. तुम्ही इशारा सुद्धा दिला आहे की संविधानाला जर हात लावाल तर मग या देशातलं संविधान संपलं तर माणूस पण संपलं, आणि या शरीरातलं माणूस पण संपत असेल तर मग जनावर होऊनच वागावं लागेल. तो इशारा मी या माध्यमातून संविधानाला हात लावू पाहणाऱ्यांना मी देतो. संविधान आहे तोपर्यंत आम्ही माणूस आहोत. संविधान संपवलं तर आमच्यातला माणूस आम्ही संपवून टाकू. एक दिवस जरी जगायची वेळ आली तरी जगू, पण शिल्लक काहीच ठेवणार नाही. अनेक वर्ष झाले तुम्ही कविता लिहित आहात, पण आता जे आहे एक चंदन सिवे जे नाव आहे काय की मोठं नाव झालेलं आहे. आजपर्यंत कुठं दडलेलं होतं हे नाव? आजपर्यंत हे नाव एसटीतून फिरत होतं. हे नाव गावगाड्यावर, बांधावर जात होतं, प्रत्येकाचा स्वाभिमान जागवत होतं. पण आजपर्यंत बऱ्याच वेळेला राजकीय स्टेजवरती बोलावून येत होतं, पण मी राजकीय स्टेजवर जाण्यास टाळत होतो. पण आता अलीकडच्या काळात माझ्या असं लक्षात यायला लागलं की साहित्यानं राजकारणात का जायला नको, आणि मला जर संवाद हवा असेल प्रत्येक घटकांशी तर मला प्रत्येक स्टेजचा वापर केला पाहिजे. याचा अर्थ
मी राजकारणात गेलो असा होत नाही बिलकुल बिलकुल. आणि मी आजही काही राजकारणात नाही. एका संघटनेचा पक्षाचा वर्धापन दिन होता होता. आणि त्यासाठी मी चीफ गेस्ट म्हणून गेलो होतो. त्यांना मी त्यासाठी पात्र वाटलो आणि हे 1 महिना आधी ठरलेलं होतं. बोलावणंच तुम्हाला होतं. 1 महिना आधी तारीख बुक आहे ती. हे खासदार वगैरे नंतर फुटले, ते मी निमंत्रण स्वीकारलं. माझ्या विचारधारेला कुठेही धक्का लागणार नाही हे मला आधीच सांगितलेलं होतं, म्हणून मी ते आमंत्रण पण सर, स्वीकारलं. जर तुम्हाला आता असंच आमंत्रण जर RSS ने दिलं, संघाने दिलं, तर तुम्ही जाणार तिथे? मी म्हणजे तुम्ही नाही जाणार, तुमची कविता जाणार? मी जाणार नाही आणि मी जाणार नाही, माझी कविताही तिकडे जाणार नाही. जे सत्तेत आहेत मी त्यांच्यासोबत कधी जाणार नाही. जे विरोधात आहे, सत्तेच्या विरोधात जे आहे, त्यांच्या स्टेजवरती माझी कविता जाईल. मी राजकारणाच्या जवळ असेल पण माझी कविता राजकारणात असेल, पण ती विरोधी बाकावर असेल, सत्तेच्या बाकावर नाही. आणि हे जेव्हा पक्ष सत्तेत जातील त्यावेळेला ती त्यांची सोबत सोडेल. तर नक्कीच सरांनी एक खूप महत्त्वाचं एक उत्तर दिलेलं आहे का मी माझी जी कविता आहे ती विरोधी बाकावर जाईल, सत्तेच्या बाकावर जाणार नाही. आणि जेव्हा त्यांना एक महत्त्वाचा प्रश्न केला की संघाच्या स्टेजवर तुम्ही जाणार का, तर त्यांनी चक्क असा नकार दिला. कारण ते एक विद्रोही कवी आहे. त्यांच्या कवितेतून जे आहे एक ऊर्जा निर्माण होते. जो कोणी त्यांचं भाषण ऐकतं खरोखरच जे आहे त्यांच्या भाषणातून, त्यांच्या कवितेतून लोकांना ऊर्जा मिळते. तर नक्कीच नितीन चंदनशिवे साहेबांना WH न्यूजच्या हार्दिक शुभेच्छा. बघत राहा WH न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा. जय भीम, नमो बुद्धाय.